नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री गणेशाय नमः. आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही, कारण आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील विनायक चतुर्थी आणि तीही मंगळवारी, म्हणजेच उद्या येणारा अंगारक योग. हा योग वर्षातून फार कमी वेळा येतो आणि या दिवशी केलेले उपाय थेट जीवनावर परिणाम करतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे निळ्या पेनाने कागदावर काय लिहावे, अंगारक योगाचा खरा अर्थ, गणपती कृपा मिळवणारे गुप्त उपाय आणि ही एक चूक जर केली तर उपाय निष्फळ का होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पौष महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व. मैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार पौष महिना हा तप, नियम, संयम आणि साधनेचा महिना आहे. या महिन्यात देव लवकर प्रसन्न होतात. केलेल्या साधनेचे फळ लवकर मिळते, मनोकामना पूर्ण होते आणि याच पौष महिन्यात येणारी विनायक चतुर्थी म्हणजे साक्षात विघ्नहर्त्याची कृपादृष्टी. अंगारक योग म्हणजे काय? मैत्रिणींनो, जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक योग म्हणतात. मंगळ ग्रह म्हणजे कर्ज, जमीन, कोर्ट, संघर्ष. गणपती म्हणजे अडथळे दूर करणारे देव. म्हणजेच मंगळामुळे आलेले त्रास गणपती दूर करतात. हाच अंगारक योगाचा खरा अर्थ आहे. मुख्य उपाय. निळ्या पेनाचा चमत्कार. आता मैत्रिणींनो, हा उपाय खूप सोपा आहे पण प्रभाव जबरदस्त आहे. एक साधा पांढरा कागद, निळा पेन, गणपतीचा फोटो किंवा मूर्ती, लाल फूल, गूळ किंवा मोदक घ्या. निळ्या पेनाने काय लिहायचे? कागदाच्या वरती लिहा श्री गणेशाय नमः. त्याखाली एक वाक्य लिहा, माझ्या जीवनातील सर्व अडथळे, कर्ज, भीती, आजार, कोर्ट कचेरीचे प्रश्न अंगारक योगाच्या प्रभावाने श्री गणेश कृपेने नष्ट होत आहेत. आता त्याखाली तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि शेवटी 3 वेळा लिहा ओम गंग गणपतये नमः. उपाय कसा पूर्ण करायचा? हा कागद गणपतीसमोर ठेवा. 11 मिनिटे शांत बसा. मनात एकच इच्छा ठेवा. नंतर हा कागद देवघरात किंवा पर्समध्ये ठेवा. हा कागद कोणालाही दाखवू नका. श्रद्धेची गोष्ट मैत्रिणींनो, उपाय हे शब्दांचे नसतात, ते श्रद्धेचे असतात. जेव्हा तुम्ही म्हणता की गणपती बाप्पा बघून घेतील, तेव्हा खरंच ते बघून घेतात. फक्त अट एकच असते, ती म्हणजे मन स्वच्छ हवं. अंगारक योगाचे 5 अतिरिक्त शक्तिशाली उपाय. मंगळ दोष शांती. मंगळवारी लाल फूल अर्पण करा. 21 वेळा बोला ओम अंगारकाय नमः. कर्जमुक्तीसाठी 21 दुर्वा घ्या. प्रत्येक दुर्वेवर एक कर्ज मनात घ्या आणि गणपतीला अर्पण करा. नोकरी किंवा व्यवसाय अडथळा. संध्याकाळी तीळ तेलाचा दिवा देवाजवळ लावा आणि देवाजवळ बोला, माझे अडथळे आता संपले आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा. मुख्य दरवाजावर हळद कुंकू वाहा आणि गणपतीचे नाव घ्या. गुप्त सुपारी उपाय. सुपारीवर निळ्या पेनाने नावाचे पहिले अक्षर लिहा आणि 4 चतुर्थीपर्यंत ते देवघरात ठेवा. या दिवशी काय करू नये? खोटे बोलू नका. कोणाशी वादविवाद करू नका. गणपतीसमोर नकारात्मक शब्द बोलणे टाळा. मैत्रिणींनो, गणपती कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. फक्त श्रद्धा ठेवा, उपाय करा आणि थोडा संयम ठेवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.